जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिलीप देखील सज्ज झालाय. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जय वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या वतीने ही 4 दिवसाची शृंखला पर्व दुसरे आपण हे पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 40,000, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय पारितोषिक 10,000, चतुर्थ पारितोषिक 10,000, म्हणजे खऱ्या अर्थाने तब्बल 80,000ची ही स्पर्धा आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. दिलीप पाहायचंय, इथे पाहायचंय पहिला चेंडूवरती त्रिफळ्याची बाद. यू हिट अँड डेफिनेटली हिट. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आणि गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय भल्लेवाडी संघाचा. प्रकाशच्या रूपाने पहिला गडी बाद आपण पाहतोय. अक्षन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू रिलीज झाला. लोअर फुलटो चेंडू टाकण्याचा फ्लॅटेड चेंडू होता आणि इथे मात्र डायरेक्ट मिडल स्टंप ही मात्र यष्टी उडवली आणि फलंदाज मात्र प्रकाश इथे बाद झालाय. चांगली गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. चांगली गोलंदाजी त्याने केली होती. 3 गडी बाद केलते, 6 धावा इथे खर्च केल्या होत्या आणि अतिशय चांगली गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. आपण पाहू शकाल राजेश पाहायचे. राजेश कडून अशा असतील मोठे फटके मारावे लागतील. चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या 57 धावा झाल्या होत्या आणि त्यांना एक बाय जरूर मिळाली होती. त्यानंतर मात्र इथे मात्र कुठेतरी बॅकफुटला जात असताना भल्लेवाडी संघ आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रकाशची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय. राजेश कडून अशा असतील मोठे फटके मारावे लागतील. दिलीप गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पाहायचंय अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन केलं होतं. चेंडू थोडासा खाली राहिला. चेंडू आणि बॅटचा मात्र काही व्यवस्थित कनेक्शन जरूर होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र कुठल्याही प्रकारची होत नाहीये आणि बिन गडी बाद 1 गडी बाद 0 धावा. 2 चेंडू दिलीपने हाताळलेत आणि 1 गडी बाद केला. एकही धाव मात्र इथे खर्च करत नाहीये. तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. मागच्या सामन्यात देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तर पाहायचंय कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होतोय. इथे पाहायचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि मात्र 3 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि 1 गडी बाद केलाय आणि एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. मगाशी देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिलीप. इथे पाहायचा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र स्पष्ट नकार देत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 4 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत आणि एकही धाव इथे खर्च करत नाही. 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज दिलीप. इथे पाहायचं फ्लॅटेड चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल किरण आणि किरण सारखी भिंत पार होणं मुश्किल आहे आणि मात्र इथे गडी बाद होतोय. किरण याच्या रूपाने गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. 2 गडी बाद. धावसंख्या 0 धावा. इथे मात्र कुठेतरी भल्लेवाडी संघ मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि मात्र इथे मात्र कुठेतरी बॅकफुटला जात असताना तो निर्णय आतापर्यंत तर कुठेतरी चुकीचा निर्णय म्हणावा लागेल. आतापर्यंत 5 चेंडू दिलीपने हाताळलेत आणि 2 गडी बाद केलेत आणि एकही धाव मात्र इथे खर्च केली नाहीये. तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दिलीप याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला होता. त्याने 3 गडी बाद केले होते आणि 6 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता मात्र चित्र वेगळं आहे. सामना मात्र वेगळा आहे. दिलीप मात्र इथे आपण गोलंदाजी पाहतोय. 5 चेंडू हाताळले. 2 गडी बाद केलेत. एकही धाव खर्च केलेत नाहीये. इथे नवीन फलंदाज गणेश पाहायचंय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव इथे काढली जाते आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या मात्र अकाउंट ओपन होत आहे. 2 गडी बाद 1 धाव. तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल दिलीपच्या माध्यमातून आपण पाहिली. तर पाहायचं नवीन फलंदाज कशा पद्धतीने इथे कुठला गोलंदाजी मार्कवर इथे आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर
आपण पाहतोय प्रसाद पाहायचं कशा पद्धतीने ते गोलंदाजी करेल. मागच्या सामन्यात देखील त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच प्रसाद आपण पाहायचा आहे. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते आणि 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धाव संख्येत मात्र 2 धावेने भर होते. धाव संख्या होते 3 धावा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रसाद गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पाहायचं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय, तोपर्यंत 2 धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहे. 2 धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. धाव संख्येत मात्र 2 धावेने भर होते. धाव संख्या इथे फलकावरती लागते 5 धावा. 2 गडी बाद 5 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अतिशय चांगली दमदार सुरुवात आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्कवर आहे. इथे माझा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू आणि बॅटचा काही कनेक्शन मात्र होत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये मात्र प्रसाद इथे क्षेत्ररक्षण करतोय. आतापर्यंत प्रसाद याने 3 चेंडू हाताळलेत आणि 4 धावा इथे खर्च केल्या. स्ट्राईकवर फलंदाज गणेश पाहायचे, मोठे आशा असतील गणेश कडून देखील. इथे पाहायचंय काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय, 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत एका धावेने भर होते. धाव संख्या होते 6 धावा. 2 गडी बाद 6. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय मात्र आतापर्यंत कुठेतरी निराश व्यक्त करतोय. धावांचा संघर्ष इथे करावा लागतोय बल्लेवाडी संघाला. इथे पाहिजे मोठा फटका येतोय, काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकी करेल तोपर्यंत एका धावेवर इथे समाधान मानावं लागते. धाव संख्येत एका धावेने भर होते. धाव संख्या होते 7 धावा. 2 गडी बाद 7 धावा. कुठेतरी संत गतीचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. भल्लेवाडी संघाला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 30 धावा जर झाल्या तर मात्र सामन्यामध्ये चुरस 0 निर्माण होणार आहे. प्रसाद गोलंदाजी मार्कवर आहे. इथे बाजा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो, चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथे पाहायचं आहे षटक मात्र संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या इथे होते 7 धावा. पहा धावा इथे काढायच्या, धावांचा संघर्ष करायचा आहे, परंतु इथे धावा मात्र इथे काढण्यात मात्र भल्लेवाडी संघाला मात्र यश प्राप्त होत नाहीये. संघर्ष मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. 7 धावा फक्त तब्बल 2 षटकामध्ये काढण्यात यशस्वी झालेत. तर बाहेरचे गुरुनाथ देखील गोलंदाजी मार्कवर आहे. इथे बाहेरचा मोठा फटका माने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होतो, चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि मात्र इथे निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेत. पहिला चेंडू मात्र गुरुनाथ इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी होत आहेत. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर गुरुनाथ गोलंदाजी करत होता. 6 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची गरज होती, मात्र कुठेतरी सामना 1 चेंडू 5 धावसंख्येवरती येऊन पोहोचला. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी गुरुनाथच्या माध्यमातून पाहिली. ते पाहायचंय लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेलाय आणि इथे मात्र गडी बाद होतोय. 3रा गडी बाद होतोय. फलंदाज क्रमांक 3 कैलास याच्या रूपाने 3रा गडी बाद झालाय. 3 गडी बाद 7 धावा. दयनीय अवस्था म्हणावं लागेल भल्लेवाडी संघाची. ते मात्र कुठेतरी खराब निर्णय मात्र म्हणावा लागेल. भल्लेवाडी संघाने मात्र प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इथे मात्र कुठेतरी निर्णय चुकीचा ठरलाय आणि मात्र इथे भेकरा संघ नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये, फक्त एकेरी दुहेरी धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज भल्लेवाडी संघाचे. मात्र खराब इथे पाहायचं आहे, धावेंचा संघर्ष करते, धावा मात्र काढाव्या लागतील. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय आकाश. पाहायचंय कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहे. आकाशकडून आशा असतील, मोठे फटके मारावे लागतील. इथे पाहायचंय अतिशय चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चालला, एकदा पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावेने मात्र संघ पुढे सरकेल. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर. धावसंख्या 9 धावा. ते 9 धावा इथे आतापर्यंत फलकावरती लागल्यात आणि थोडं संत गतीचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय.
आकाश पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी करेल. इथे पाहायचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टिरक्षक स्वप्नील देखील आपलं काम चोख पार पडतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही 2 चेंडूचा खेळ निशेष आहे. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. इथे पाहायचंय चेंडू नो मॅच लाईनमध्ये पडेल. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते आणि 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर. धावसंख्या होते 11 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर आहे. कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतोय पाहायचं आहे. ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 3 षटकानंतर धावसंख्या होते 3 गडी बाद 11 धावा आणि 12 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. 18 चेंडू आणि 12 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला औषधवाडीचा कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो संघ आपल्या सोबत खेळणार आहे. आजच्या दिवसातील ती शेवटची लढत असणार आहे. सुपर 4 साठी तो सामना होणार आहे. चला औषधवाडी संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. या सामन्यात जो संघ होईल तो थेट तुमच्यासोबत सुपर 4 साठी खेळणार आहे. याची नोंद घ्या. 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. पाहायचं सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची आहे. 18 चेंडू 12 धावा. कुठला संघ मात्र विजय प्राप्त करतोय पाहायचा आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. साई स्टार बेकरा या संघाची आपण गोलंदाजी आपण पाहिली. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर नाणेफेक हारल्यानंतर त्यांना क्षेत्ररक्षण करायचं होतं आणि क्षेत्ररक्षणामध्ये मात्र चांगली गोलंदाजी. दिलीप याने पहिलं षटक हाताळलं. फक्त 1 धाव खर्च केले आणि 2 गडी बाद केले. त्यानंतर प्रसाद याने दुसरं षटक हाताळलं आणि 6 धावा इथे फक्त खर्च केले आणि एकही गडी बाद करण्यात यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर गुरुनाथ याने चांगली गोलंदाजी केली. स्लॉग ओव्हरचं षटक त्याने हाताळलं. 4 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला होता. तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल साई स्टार बेकराच्या माध्यमातून. तर सलामीची जोडी पाहायचं मैदानामध्ये एंटर झाली आहे. प्रसाद आणि दिलीप ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहते. पहा म्हणजे सुरुवातीला गोलंदाजी देखील दिलीपच्या माध्यमातून आपण पाहिली आणि सलामीला देखील दिलीप आणि दुसरं षटक देखील प्रसादच्या माध्यमातून आपण पाहिलं. म्हणजे पहिले 2 मुख्य अस्त्र हे साई स्टार संघाचे मुख्य अस्त्र आहेत. म्हणजे दिलीप आणि प्रसाद या 2 खेळाडूंवरती मात्र खऱ्या अर्थाने हा साई स्टार संघ मात्र खेळत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. चला 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. स्ट्राईकवर प्रसाद, नॉन स्ट्राईकवरती दिलीप आपण पाहतो. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक प्रकाश गोलंदाजी मार्कवर. P1चं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रकाश पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. पाहायचं कशा पद्धतीने ते गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचे षटक आहे. पहिला चेंडू लोअर पुलटो चेंडू होता. त्याला समाचार केला जातोय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडू पाहायचंय 4 धावेंसाठी. संघाचं 4 धावेने खातं खोलतोय. स्वतः देखील खातं खोललं जात आहे. बिन गडीबाद 4 धावा. आता समीकरण 17 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 17 चेंडू आणि 8 धावा. लक्ष मात्र छोटा आहे. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील होत नाही. 6 चेंडू 36 धावा देखील होतात. परंतु हे क्रिकेट आहे. 17 चेंडू आणि 8 धाव. इथे पहा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. पहा चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार. हे क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थाने प्रसादच्या बॅटमधून आपण पाहिलं खराब चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर ब्लॉक खाल चेंडू फेकला. त्याला सन्मान दिला आणि 1 धाव इथे काढली जाते.
त्याला माहिती आहे मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपल्याला 12 धावा फक्त करायच्यात. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि एक धाव काढली. 5 धावा. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे, झेल मात्र सुटतोय आणि एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या 2 धावेने भर. धावसंख्या 7 धावा. 7 धावा इथे आतापर्यंत काढलेत. 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 5 धावसंख्येची गरज असणार आहे. 15 चेंडू 5 धावा. प्रकाश पाहिजे. इथे पाहिजे मोठा फटका येतो काव कॉर्नरच्या दिशेने. जिथे खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र चेंडू चाललाय 4 धावेंसाठी. धावसंख्येत मात्र 4 धावेने भर होते. धावसंख्या होते 11 धावा. आता फक्त एका धावसंख्येची गरज असणार आहे. म्हणजे एका षटकामध्ये सामना फिनिश होतो की काय हे पाहिजे. प्रसाद आणि दिलीप ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 12 धावांचा पाठलाग करतायत. आतापर्यंत 11 धावा काढण्यात यशस्वी झालेत. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 13 चेंडू 1 धावसंख्येची गरज. इथे पाहिजे एका षटकात सामना पूर्ण करतील का? आणि इथे मात्र सामना जिंकलाय. साई स्टार भेकरा मात्र इथे सुपर 4 साठी सामना खेळणार आहे. चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. दिलीप याला विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. चला दिलीप मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. आणि टॉस करण्यासाठी देखील साई स्टार संघाचा करणारा विनंती करतो. आपण टॉससाठी यायचं आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील सन्माननीय आत्माराम चौधरी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिलीप याला द्यायचा आहे. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं फक्त 3 गडी बाद केलते आणि 6 धावा खर्च केलत्या. त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये मात्र फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 गडी